तिरुमलदास पुढे म्हणाले, मी मलयादीपुरमहून पिठिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बापननार्या आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार येथे निघून गेला होता. त्यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपणापासून बापनारियुलूच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व आध्यात्मिक ज्योत प्रचलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्नग्रहण न करण्या इतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानीचे कपडे मी स्वतः न होता माझा मुलगा रविदास धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचीच कपडे मी स्वतः धुत असे. नरसावधानीचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा विकास होतो ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वतः होऊ लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादाचे नामस्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानीकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काहीही झाले नाही. परंतु नरसावधानींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपडत असल्यासारखे वाटले. त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे फोळू लागले. नरसावधानीने मला बोलावले होते. रागाने म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे. त्या प्रतापबद्दल त्यांनी माझे न्यायाधीशाकडे तक्रार केली. परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानी सारखी पापाची गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात. परंतु तुझ्यासारखी ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात. श्रीपादनचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्या हाताचा स्पर्श करून मला उठविले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योगशक्तीनं चालना मिळाली. कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपादप्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधान यांच्या घरातील भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. यावेळी बापन्नार्य म्हणाले, श्रीपाद, उद्या सकाळी मी तुला नरसावधानीच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापणाऱ्या बालक श्रीपादला घेऊन नरसावधानीकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापणाऱ्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपाद, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांचे लांब शिका पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांना नरसावधानीकडे बघितले व 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिकेवर पडली आणि काय आश्चर्य ते पाहून ते आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधाने अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिका गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणी योग्य होईल काय? चला आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारले नाही. श्रीपादाच्या नमस्कारमुळे झालेले नुकसान नरसावधान यांच्या लक्षात आले. ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले, तू कोण, कोठे चाललास? त्या तेजःपुंज नरसावधानी सारखे दिसणारे आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केलेले आहे. स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अपमान केलास. तुझ्या शिकेवर राजगिराच्या भाजीवर असलेले प्रेम आसक्तीच्या एक लक्षांश प्रेम जरी श्रीपाद यांचे विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते.